तर बघू शकता आजचा लुक कसं OMG असंच होता. तर हा आहे आजचा कलर. तर आकाशी कलर आहे बघा, मस्त अशी साडी वगैरे घालून झालेली आणि झोप काय होत नाही माझी, माहिती का, उशीर होतो झोपायला. मग कशी बशी उठले आणि आंघोळ केले. तर चला जाऊया बाबा, उशीर झालाय खूप. केस वगैरे बांधते वरती आणि चला जाऊया खाली, म्हणजे देवीला साडी घालायला जायचंय. तर चला जाऊया, मस्त असं निघाले खाली. हा आहे आमचा जिना, जिन्याने पोचले खाली, म्हणजे आमच्या साईड आमच्या शेजारी मावशी आहेत ना त्या, आणि आम्ही दोघी साडी घालतो बघा. मी त्यांना घेतलं आणि तुम्हाला दर्शन दिलं. वाव, बघा कसं वाटतंय सकाळी सकाळी, एकदम भारी भारी वाटत होतं. आणि मग आम्ही साडी वगैरे चेंज केली, म्हणजे देवीला साडी वगैरे घातली, मावशींनी घातली बरं का. मी साफसफाई वगैरे केले आणि हे बघा ओटी वगैरे एकदम भारी वाटत होतं. आणि मग साडी वगैरे घालून आम्ही अशी मस्त आरती वगैरे केली, बघू शकता आरती वगैरे झाली. मग कसं भारी रूप वाटत होतं. आजच्या कलरचा कालचा येल्लो होता, मग आज हा वाला कलर आहे, बघू शकता कसं भारी दिसते. सेम सेम नाही आहे, पण ही माझी मैत्रीण आहे. मग तिला वगैरे आम्ही हळदी कुंकू घेतला आणि घरी आले. घरी येऊन बायकांना कुठं सुट्टं का, कुठेही गेलं तर स्वयंपाक करायचं होतं, खूप कामं होते. मग कसा बसा स्वयंपाक करत होते दोन्ही साईडला. काय सांगू तुम्हाला, रावले कामं असतात घरामध्ये, एकदम फास्ट 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 दोन्ही साईडला केलं पटापटा. तर चला तुम्हाला दाखवते मी आज काय काय केलं. आणि एवढं थकवा आलेला, रात्री थोडंसं दांड्या वगैरे खेळले. तर पावसामध्ये चिखलानेच पाय दुखत आहे. तर हे बघा, रात्रीचा खूप सारा भात होता. काल खिचडी होती मंदिरात, तर तिकडं खिचडी खाली, तर भात असंच राहिला म्हणून त्याला फ्राय मारला, अन्न वेस्ट नाही करायचं. आणि थोडीशी भेंडी केली आणि चपात्या करायच्या होत्या. अशी थोडीशी भेंडी केली ना, भात फ्राय मारला आणि जायचं होतं स्कूलमध्ये. कारण की स्कूलमध्ये मुलीचे पेपर चालू आहे, एवढ्याले पैसे भरायला लागतात बघा. स्कूलमध्ये इंग्लिश मिडियमचा असा असतं, आपली मराठी भारी होती. एक दिवस पेपर फीस नाही भरली की एक दिवस पेपर नाही देत, असे असते ते इंग्लिश मिडियमवाले. मग तिला मस्त असं काहीतरी पाहिजे होतं दुकानामधून, काहीतरी कार्ड पेपर काहीतरी पाहिजे होतं. मग घेतलं आणि निघालो शाळेकडे. हे बघू शकता, एवढ्या रस्त्यात पाऊस लागलेला तरी छत्री घेऊन निघालो, शाळेमध्ये गेलो आणि पोचलो फायनली शाळेच्या इथे. बघा कसं पुढं चालले छत्री धरून. मग तिला घेऊन गेले शाळेपाशी. मग हा माझ्या मुलीची स्कूल आहे. इकडे स्कूलमध्ये पोरं येत आहे जात आहे. तर चला तुम्हाला दाखवते माझ्या मुलीची स्कूल. आहे बघा, मुलं कसे खुश खुश होत आहेत. मग फायनली आम्ही स्कूलमध्ये पोचलं. माझी मुलगी दाखवत होती, इकडं नाही का दुर्गा माताचं मंदिर देवीचं बनवलं आहे, हे ते तिच्या स्कूलमधलं सांगत होती. मग मी फीस वगैरे भरली आणि माझ्या पोरीची पप्पी घेतली आणि घरी पोचले. बापरे, एवढे पाय दुखत होते, लांब स्कूल आहे बरं का. तर चला, असं एवढंच.